कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण अशी आग लागली आणि या आगीमध्ये पूर्ण नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं आहे। जवळपास 3 ते 4 तास ही सगळी आग जी आहे ती लागलेली होती। मोठा भडका या आगीचा उडालेला होता आणि त्यानंतरची दृश्य आपण बघू शकतो। रात्रभर ही सगळी आग विझवल्यानंतर अजूनही ही आग काही ठिकाणी धुमसत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि 3 ते 4 तास आगीच्या भक्ष्यस्थानी राहिल्यानंतर अशा पद्धतीची विदारक स्थिती केशवराव भोसले नाट्यगृहाची झालेली आहे। आपण बघू शकतो छप्पर पूर्णतः पडलेला आहे, गॅलरी कोसळलेली आहे, त्याचबरोबर खुर्च्या आणि इतर जे काही साहित्य होतं ते देखील जळून खाक झालेलं आहे। स्टेजच्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। स्टेजवर जे काही साहित्य होतं ते देखील जळून खाक झालेलं आहे। रात्रभर या ठिकाणी पाण्याचा फवारा सुरू होता, त्यामुळे सध्या या सगळ्या एकूणच परिसरामध्ये दलदल देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऐतिहासिक असा वारसा आहे। अनेक मोठमोठ्या कलाकारांनी या ठिकाणी आपले प्रयोग आहेत ते केलेले आहेत, एकांकिका आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय अशा पद्धतीनं आग लागणं आणि त्याची अशी विदारक स्थिती होणं हे कोल्हापूरकरांसाठी कुठेतरी वेदनादायक ठरताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती होती आणि त्याच्याच पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं भीषण आग लागणं आणि या आगीनंतर जयंती दिवशी अशा पद्धतीची स्थिती केशवराव भोसले नाट्यगृहाची होणं हे कोल्हापूरकरांसाठी आणि कोल्हापुरातल्या कलाकारांसाठी देखील वेदनादायी ठरताना पाहायला मिळतं। त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। मात्र एकूणच आपण बघतोय काल रात्री ही सगळे आग लागल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून ही आग आहे ती विझवण्यात आली। जवळपास 3 ते 4 तास ही सगळी आग सुरू होती। जिल्हाभरातून त्यासाठी फायर बंब आहेत ते आणण्यात आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून ही आग विझवण्यात आली। अजूनही काही ठिकाणी आग आहे ती धुमसताना पाहायला मिळते आणि इथले कर्मचारी आपण बघू शकतो ही आग विझवतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या नाट्यगृहाच्या परिसरामध्ये अग्निशामक विभागाचे बंब अजूनही तैनात ठेवण्यात आलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये याची खबरदारी कुठेतरी आता घेतली जाताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृहाची अवस्था झाली तशाच पद्धतीनं या सगळ्या नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या खासबाग मैदानाच्या स्टेजचं देखील मोठं नुकसान या सगळ्या आगीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच आपण बघतोय संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या दिवशी अशा पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृहाची अशी अवस्था होणं हे कोल्हापूरकरांसाठी वेदनादायी ठरताना पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।